नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत श्री सप्तशृंगी आई देवीच्या दर्शनाला. संपूर्ण प्रवासात आपण सप्तशृंगी आई देवीची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धशक्तिपीठ मानलं जातं. देवीचे मंदिर गोदावरी किनाऱ्यावर वसलेले नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर वणी येथे स्थित आहे. देवीचे मंदिर हे 7 शिखरांमध्ये आहे, म्हणूनच देवीला सप्तशृंगी देवी असे नाव पडले. याच गडावर देवीने सप्तशृंगीच्या रूपात येऊन महिषासूर राक्षसाचा वध केला. हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा राक्षस होता. या राक्षसाने ब्रह्मदेवांची घोर तपस्या करून वरदान घेतले की मला कुठलेही देव, दानव अथवा मानव मारू शकणार नाहीत. परंतु वरदान मिळाल्यानंतर त्याने देवांना, ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. स्वर्गावरही त्याने आक्रमण केले. या त्रासाला कंटाळून साधुसंत, ऋषीमुनी व देवगणांनी महादेवांकडे धाव घेतली. त्यानंतर महादेवांनी मोठा यज्ञ करून त्यातील देवीचे अंश तयार केले. या अंशातून देवी उत्पन्न झाली. याच देवीने सप्तशृंगीच्या रूपात येऊन महिषासूर राक्षसाचा वध केला. भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर देवीने याच गडावर वास्तव्य केले. देवीने त्रिशूळाने प्रहार केल्यानंतर या डोंगरात मोठी भेग तयार झाली. पूर्वी गडावर जाण्यासाठी 500च्या आसपास पायऱ्या चढून जावे लागायचे, पण आता रोपवेने अगदी सहज 5 मिनिटात आपण देवीच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो. सप्तशृंगी देवीची मूर्ती 8 फूट 18 भुजांची, शेंदुराने लिपलेली स्वयंभू अशी आहे. प्रत्येक हातात शस्त्र धारण केलेली. देवीचे मंदिर 14,000 वर्ष जुने आहे. देवीच्या प्रवेशद्वारावर सूर्यद्वार, चंद्रद्वार, शक्तिद्वार अशी 3 दरवाजे आहेत. देवीला 11 वार साडी नेसवली जाते. सकाळ, संध्याकाळ, चैत्र पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा अशा विविध सणांना देवींचे उत्सव साजरे केले जातात. अशी ही महिषासूरमर्दिनी आदिमाया, हीच सरस्वती, हीच आमची महालक्ष्मी, महाकाली, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी, रोगराई दूर करणारी सप्तशृंगी देवीला माझा साष्टांग दंडवत. आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. त्यानंतरचा प्रवास तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. उतरून आम्ही सर्वांनी देवीसाठी खण, नारळ, ओटी, फुलं असं सर्व वस्तू आणल्या होत्या. त्या घेऊन आम्ही निघालो गडावर. बाहेरून मंदिर दिसत होते. इतकं छान वाटत होतं. संध्याकाळची वेळ होती. रोपवेच्या मार्गाने आम्ही आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर तिथे खूप दुकाने होती. ओटीचं साहित्य, हार, प्रसाद. तुम्ही इथून ओटी घेऊ शकता. देवीचे दर्शन होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला देवीचे दर्शन नक्की होईल. जय सप्तशृंगी आई देवी.
प्रत्येकी 10 माणसं बसतील असा पूर्ण एक डब्बा होता तिथे. आमचे धडाधडीचे कार्यकर्ते फक्त 5 मिनिटाच्या आतच आम्ही गडावर पोहोचलो. देवीच्या मूर्तीच्या समोरच आपल्याला मार्कंडेय पर्वत दिसतो. येथे मार्कंडेय ऋषींनी 16 वर्षाचे असताना तप करून शंकरांना प्रसन्न केले व वरदान मिळवले. मस्त दर्शन झालं. अरे भगवान जय जय आई आई जगदंबे तुम्हालाही देवीचे दर्शन झाले असल्यास सप्तशृंगी आईचा उदो उदो असे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मन भरत नाही कोण नाही भाऊजी बाय फॉलो मी सांभाळून पाहायला चढा तिथली इथे बस हे काढायला होईल व्हिडिओ इथे बस
नंतर जाणार मंदिरात. नाही दिसत गं. ये थांब. नाही मग काढले चांगले भरपूर नीट ठेवा इथून इथून चांगलं. आपण याला गेलो होतो ना गिरनारला. गिरनारला ना हे पाहिजे होतं काही मग मी सारखीच गेली. आम्ही गिरनारला गेलो. जेवढ्या पायऱ्या आहेत त्या पण तर अर्ध्या पायऱ्या प्रसाद घ्यायचा. प्रसाद बॅटरी नाही घालवत. नाही पकड घे हे करते मी. नाही दिसत आहे बरोबर. दिसते दुकानं दिसते. आपल्या बाजूला सुद्धा प्रसाद होटीची साहित्य मूर्त्या पाव किलो मिक्स घेतलास याचे शॉप आणि हा तुम्ही तिथे खरेदी करू शकता. आम्ही निघताना देवीचा प्रसाद बरोबर घेतला आणि निघालो.